हैदर कलावंत याचा मोबाईल नागेश शिराळे यानं काढून घेतला होता. मोबाईल परत आणण्यासाठी कलावंत यानं गणेश इंगळे आणि योगेश शिंदे यांना 30,000 रुपयांची सुपारी दिली होती. इंगळे आणि शिंदे यांनी शिराळे याला मारहाण केल्यानंतर त्यांनी कलावंत याच्याकडे सुपारीचे पैसे मागितले, मात्र त्यानं देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे इंगळे आणि शिंदे यांनी कलावंत याच्या डोक्यात पेव्हिंग ब्लॉक घालून त्याचा खून केला होता. 27 डिसेंबर 2019 रोजी रात्री ही घटना घडली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक रोहन प्रकाश पाटील यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या खटल्यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. महबूब कलावंत, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक सनदी, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत ढोणे, प्रदीप कोळी आणि उदय पाटील यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि साक्षीदारांची उलट तपासणी यामुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी आरोपी गणेश इंगळे याला जन्मठेप आणि 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम ए भोसले यांच्यासमोर ह्या खटल्याची सुनावणी जुलै 2025 मध्ये सुरू झाली. यातील आरोपी योगेश शिंदे आणि गणेश इंगळे यांच्याविरुद्ध सुनावणी झाली, परंतु योगेश शिंदे मध्येच मयत झाला असल्याकारणानं गणेश इंगळे याच्याविरुद्ध मयत हैदर कलावंत याचा खून केल्याच्या कारणास्तव साक्षीदार तपासण्यात आले. या सदरकामी यातील आरोपीने यातील आर्गेमाळा परिसरामध्ये हैदर कलावंत याचा ठरलेली रक्कम रुपये 30,000 न दिल्याच्या कारणावरून पेव्हिंग ब्लॉक घालून त्याचा मर्डर केलेला होता. सदरकामी सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासले. यातील दोन्ही आरोपी हे मयत हैदर कलावंतला गाडीवरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस श्री कोळी पाटील यांनी त्यांना अडवलं आणि त्यांचा फोटो काढला आणि त्या फोटोवरून सदर केसचा पुरावा बळकट झाला आणि त्या फोटोच्या आधारे यातील 13 साक्षीदार यांच्या आधारे वैद्यकीय अधिकारी यांचे साक्ष आणि मयत हैदरचे आजोबा यांनी लास्ट सीन म्हणून आरोपीला त्याला घरातून बोलवून घेऊन गेले होते संध्याकाळी 5:30च्या दरम्यान. तो पुरावा ग्राह्य मानून आणि फोटो ग्राह्य मानून आरोपीला आज रोजी जन्मठेपेची शिक्षा व 1,000 रुपये दंड तसंच कलम 201 खाली 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड न दिले 7,000 रुपये 707 दिवस अधिक अशी शिक्षा आज रोजी माननीय भोसले साहेबांनी आज सुनावली. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. कोर्ट पैरवी अधिकारी अरविंद पाटील आणि रवींद्र चौधरी यांनीही या खटल्यात महत्त्वपूर्ण सहकार्य केलं.